सलामीचे फलंदाज अजित आणि सिद्धेश. वैयक्तिक गटातील पहिल्या संघावरून पहिले षटक घेऊन पॉवर प्ले षटक आता P1 चे षटक घेऊन आला येतो रोहन. स्ट्राईक नाही बॅटर होतो सिद्धेश. नॉन स्ट्राईक येतो अजित. वैयक्तिक गटातील पहिल्या संघावरून पहिले षटक टाकणे सज्ज गोलंदाज रनवरती ट्रॅक होती. P1 चे षटक घेऊन आला येतो गोलंदाज रोहन. पहिला चेंडू टाकणे सज्ज. पाहूया पन्नालजी कोणवाडी प्रेक्षक करजी गोलवाडी. पहिला चेंडू टाकणे सज्ज गोलंदाज रोहन. चेंडू मात्र भिरकावून दिला. पाहूया झेल होतो काय. करजी गोलवाडी. असे तीन धावसंख्या पूर्ण. संघाची धावसंख्या धावांचा मात्र श्रीगणेश झाला 3 या अंकाने. पुन्हा एकदा सज्ज झाला स्ट्रायकर आणला तो अजित. रोहन तो अजित समार असेल. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज रोहन. चेंडू मात्र भिरकावून दिला ऑफ साईडला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल मात्र सुटलेला आहे. अशा एक धावसंख्या बसते 4 या अंकावरती. सुरेख झेल मात्र हातामध्ये झेल मात्र सुटला गेला. मित्र एक झेल मात्र महत्वाचा असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण स्पर्धा पाहतो. एक झेल सोडल्यानंतर ती स्पर्धा कशी खेळली जाते आणि तो फलंदाज जर टिकला तर तो आक्रमक पवित्रा कसा घेतो तर आपण उदाहरण पाहतो. पुन्हा एकदा रोहन टू संदेशाचा मार असेल. पुन्हा एकदा चेंडू बॅटची कट घेऊन मात्र चपल रीतीने विकेट किपरने मात्र चेंडू अडवला गेला आणि धावसंख्या मस्ती रावली गेली 4 या अंकावरती. निर्धाव स्वरूपाचे चेंडू मात्र रोहनने फेकला गेला. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज ट्रॅकवरती रोहन टू संदेशाचा मार असेल. सिद्धेशचा मार असेल. स्ट्रायकर आणला सिद्धेश. नॉन स्ट्राईकला तो अजित असा मार असेल. पुन्हा एकदा सज्ज रोहन टू सिद्धेश. चेंडू मध्ये हवेमध्ये झेल होतो म्हणजे पुन्हा एकदा झेल सुटला गेला. 2 धावसंख्या पूर्ण. तिसरा धावसंख्या पूर्ण होतो प्रयत्न होतो. तिसरी धावसंख्या पूर्ण. अशा संघाची धावसंख्या पोहोचते 7 या अंकावरती. एक झेल मित्र महत्वाचा असतो मित्रांनो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका धावेला आणि राजकारणामध्ये एका मताला खूप महत्व असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थर्ड मेनला तिसऱ्या पर्यायाने रोहित शर्माचा झेल सोडला होता आणि त्याच रोहित शर्माने 264 धावांची तुफानी खेळी केली होती. पुन्हा एकदा सामन्यात सुद्धा सुरुवात होते. रोहन टू अजित असा मार असेल. पुन्हा एकदा सामन्यात सुरुवात. चेंडू मात्र भिरकावून दिला. चेंडू येतोय सरळ वाऱ्याच्या वेगाने येतोय सुरेख षटकार आणि या षटकार संघ धावसंख्या पोहोचते 13 या अंकावरती. अजितच्या बॅटमधून हा सुरेख षटकार संघ धावसंख्या बिनबाद 13. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक संघ धावसंख्या बिनबाद 13 अशी धावसंख्या. रोहनला मला जकडून ठेवावे लागेल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. धावांचा डोंगर रोखायचा असं पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोलंदाजीच्या ट्रॅक होती. रोहन टू अजित असा मारा. पुन्हा एक चेंडू मात्र स्कोअरलेग क्षेत्रामध्ये भिरकावे. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या षटकांची संघ धावसंख्या पोहोचते 1900 अंकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती होती. संघाची धावसंख्या होते 19 बिनबाद 19. बॅक टू बॅक अजितने 2 षटकार लगावले गेले आणि 2 षटकार संघ धावसंख्या पोहोचते. एका षटकार समाप्तीनंतर 19 अशी धावसंख्या.
P1च्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने धावा जमवला गेला. ते कर्जी गवळवाडी संघाने P1 षटक खूप महत्त्वाचं आणि या षटकामध्ये तुम्हाला धावा रोखायचे असतात, परंतु कर्जई गवळवाडी संघाने चांगली फलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये 19 धावा जमवल्या गेला. पाहूया आता दुसऱ्या षटकामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. आता नवीन गोलंदाज वैक कोट्यातील पहिल्या संघाकडून दुसऱ्या षटकामध्ये प्रवीण टू सिद्धेशचा मारा असेल. कारण पहिल्या षटकामध्ये 2 झेल सुटले होते आणि त्या 2 झेल जीवदान भेटलं फलंदाज आणि त्या जीवदानामध्ये सिद्धेशने अजितने मध्ये 2 षटकार लगावलं गेलं होतं. पुन्हा एकदा सामन्यास सुरुवात प्रवीण टू सिद्धेशचा मारा असेल. एक धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न पाहूया. दुसरी धावसंख्या सहज रनिंग बिटवीन द संघ धावसंख्या पोहोचते 20 या अंकावरती. 21 या अंकावरती 2 धावसंख्या असतात पूर्ण. संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 21. सिद्धेश आणि अजित मात्र धावांचा डोंगर प्राप्त करतोय. सरळ चेंडू फिरकावून लोंगांची वाऱ्याच्या वेगाने जातोय. एक धावसंख्या. दुसऱ्याचा प्रयत्न होता. पाहूया. दुसरी धावसंख्या सहजरित्या पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट संघाची धावसंख्या बोलते 23 या अंकावरती. एकेरी 2 10 चौकार षटकांच्या आतिषबाजी करत संघाची धावसंख्या पुढे सरसावली गेली. धावसंख्या बोलते 23 या अंकावरती. पुन्हा एकदा ऑन साईडला मध्ये चेंडू ढकलून दिला. सुरक्षित रक्षण, परंतु 2 धावसंख्या फलंदाजी पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या बोलते 25 या अंकावरती. या 2 धावसंख्या संघाची धावसंख्या बिनबाद 25 धावसंख्या. पुन्हा गोलंदाज सज्ज प्रवीण टू सिद्धेशचा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून दिलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा झेल सुटला गेलाय. आणि 2 धावसंख्या पूर्ण झाल्या. संघाची धावसंख्या 27 या अंकावरती. जवळ या स्पर्धेमध्ये 3 ते 4 झेल क्षेत्ररक्षकांनी सोडलं गेलं आणि खूप महागात पडतं असं वाटतंय. पुन्हा एकदा सज्ज झाले तर प्रवीण टू सिद्धेश मात्र 2 धावा करण्यात यश प्राप्त करतोय. पुन्हा एकदा पंच 2 हात समांतर व्हायच्या धावसंख्या मिळेल त्या अभांतरीने अवंतर संघाची धावसंख्या पोहोचते 28 या अंकावरती. खूपच महागडे षटक म्हणावं लागेल प्रवीण यांचं. पुन्हा एकदा सज्ज. बॅटची कट घेऊन चेंडू मात्र सरळ जातो वाऱ्याच्या वेगाने थर्डमॅन क्षेत्रामध्ये येतोय. सुरेख चौकार. या चौकार संघ धावसंख्या पोहोचते 32 या अंकावरती. धावसंख्या 4च्या पटीने वाढली. धावसंख्या बघते 32 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज प्रवीण टू सिद्धेशचा मारा असेल. चेंडू मात्र जाते स्क्वेअरला क्षेत्रामध्ये वाऱ्याच्या वेगाने बॅक टू बॅक होतो दुसरा चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या बघते 36 या अंकावरती. 36 लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या षटकामध्ये 19 धावसंख्या आल्या होत्या तर दुसऱ्या षटकात संघाची धावसंख्या पोहोचते 36. प्रवीणचं पण महागडे षटक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये 19 धावसंख्या आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 16 धावसंख्या आल्या आणि या 2 षटकात संघाची धावसंख्या 36 अशी धावसंख्या बिनबाद 36. आता मध्ये स्ट्राईक लाईनला येतो अजित. नॉन स्ट्राईक सिद्धेश 17 धावसंख्या आल्या होत्या. दुसऱ्या षटकात संघाची धावसंख्या होती 38 धावसंख्या. सिद्धेशने मात्र आक्रमक पोहोचला. एकेरी 2 धाव घेत धावफलक खेळता ठेवला आणि धावसंख्या 2 षटकात समाप्त 36 धावसंख्या. आता वैयक्तिक कोड्यातील पहिलं संघ अंतिम षटक टाकणे सज्ज.
अनिकेत अनिकेत टू अजित असा मारा असेल. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तितक्यात सुरेख क्षेत्ररक्षण केले तो क्षेत्ररक्षकाने आणि एक धावसंख्या मात्र पूर्ण केली दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या बघते 37 लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा सज्ज अनिकेत टू सिद्धचा मारा असेल. चेंडू मात्र हलक्याने मारला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक असा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण आणि चेंडूची उचलपैकी करून एक धावसंख्या बघते 38 लॉस ऑफ 0 विकेट. अंतिम षटक हाणावं षटक पाहूया काय घडते षटकामध्ये. अनिकेत टू पुन्हा एकदा झेल सुटला गेला आणि येथे सुरेख चौका संघ धावसंख्या 42 आणि अजितच्या बॅटमुला सुरेख चौका संघाची धावसंख्या पोहोचते 42 अंकावरती. या षटकामध्ये शेवटचे 3 चेंडू शिल्लक असताना संघाची धावसंख्या 42. दोन्ही फलंदाज आक्रमक पवित्रा घेत आहेत. चौकार षटकांच्या आतिषबाजी करत आहे. पुन्हा एकदा सज्ज अनिकेत टू अजित. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया झेल होतो काय. पुन्हा एकदा झेल सुटला गेला. पुन्हा एकदा 2 धावसंख्या पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट. संघ धावसंख्या पोहोचते 44 लॉस ऑफ 0 विकेट. आता मध्ये या सामन्यातील पहिल्या इनिंग मध्ये शेवटचा 2 चेंडू शिल्लक असता संघ धावसंख्या 44. पुन्हा एकदा अनिकेत टू पुन्हा एकदा चेंडू मात्र रिव्हर्स शॉट अटेंड केला आणि चेंडू जातो सीमा रेषावर येते सुरेख चौकार संघ धावसंख्या पोहोचते 48 धावसंख्या. बघूया या स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतक धावांचं पूर्ण होतंय काय. या फर्स्ट इनिंग मध्ये शेवटचा चेंडू शिल्लक संघ धावसंख्या 48. पुन्हा एकदा सज्ज अनिकेत टू अजित असा मारा असेल. शेवटचा चेंडू या पहिल्या इनिंग मधला. पुन्हा एकदा सज्जाला गोलिंग मार्कवर अनिकेत टू अजित असा मारा असेल. चेंडू मात्र भिरकावून दिला आणि अजितच्या बॅट मधून आलेला सुरेख षटकार आणि या षटकाने संघाची धावसंख्या पोहोचते 54 अंकावरती. आणि या 55 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय पन्हाळजे कोणवाडी संघासमोर. कर्जी गवळवाडी संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 54 धावा पूर्ण केल्या आणि 55 धावसंख्येचं थोडंसं महागडं आव्हान ठेवलंय. कारण महागडं आव्हान ठेवल्यानंतर पाहत असताना पन्हाळजे कोणवाडी संघाने 4 ते 5 झेल सोडलं आणि तेच महागात पडलं असं वाटत आहे. कारण प्रत्येक पन्हाळजे मालवाडी आणि तुंबाड कदमवाडी नंबर 2 दोन्ही संघाच्या कॅप्टन्सना विनंती करतो आपण टॉस कॉबॉक्स मध्ये यायचंय. पन्हाळजे मालवाडी आणि तुंबाड कदमवाडी नंबर 2 आपण कॅप्टन्सना दोन्ही कॅप्टनना विनंती करतो. आपला हा पुकार असेल आपण टॉस साठी यायचा आहे. चेंडू आणि 55 धावसंख्येचं आव्हान थोडंसं महागडं कठीण आव्हान आहे पन्हाळजे कोणवाडी संघाला. कर्जी गवळवाडी संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कर्जी गवळवाडी आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं, कोणत्या विरुद्ध विलंब लावू नये. आणि पन्हाळजे कोणवाडी संघाने आपले सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे. 18 चेंडू आणि 55 धावसंख्येचं आव्हान. पुढील सामना असेल पन्हाळजे मालवाडी आणि तुंबाड कदमवाडी नंबर 2 या दोन्ही संघांमध्ये या नाणेफेकीचा कल होतोय.
कर्जी गोलवाडी संघाला विनंती करतो आपण त्वरित शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि पन्हाळजी कोलवाडी संघाला विनंती करतो आपले सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचं आहे. पन्हाळजी मालवडे आणि तुंबाळ कदमवाडी नंबर 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर तुंबाळ कदमवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षण स्वीकारलं आहे आणि पन्हाळजी मालवडे संघाला बॅटिंगसाठी पाचारण केलंय. तत्पूर्वी कर्जी गोलवड संघाने आपण त्वरित शतरक्षण लावून घ्यायचं आहे आणि पन्हाळजी कोलवड संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदान पाठवायचं आहे. 18 चेंडू आणि 55 धावसंख्येचं आव्हान असेल. 18 चेंडू आणि 55 धावांचं थोडंसं महागडं आव्हान असेल, पण क्रिकेट अनिश्चितचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काय घडेल काय बिघडेल सांगता येत नाही. कारण 6 चेंडूमध्ये 6 षटकार येणे म्हणजे क्रिकेट आणि 6 चेंडूमध्ये एकही धाव नाही येणे म्हणजे क्रिकेट. कारण क्रिकेट अनिश्चितचा खेळ समजला जातोय. सरदारसारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूमध्ये काय घडेल सांगता येत नाही, म्हणून क्रिकेट अनिश्चितचा खेळ कायम बोलला जातं म्हटलं जातं. अशी स्पर्धा अर्थात श्री कोनवाडी हनुमान मंडळ जय बजरंगबली कलापथक पन्हाळजी कोनवाडी आयोजित जय बजरंगबली चषक 2025 स्पर्धा मानाची अभिमानी स्वाभिमानीची ही स्पर्धा श्री भगवान पाटील क्रीडांगण सप्रा मैदान संपन्न होते. या स्पर्धेतील चालू असलेला चौथा सामना अर्थात पन्हाळजी कोनवाडी आणि विपक्ष कर्जी गवळवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 55 धावसंख्येचं थोडं महागडं आव्हान ठेवलंय. पन्हाळजी कोनवाडी संघाजवळ काय करते काय बिघडते पाहूया. P1 चे षटक मार्गक्रमण करत असताना प्रथम गोलंदाज आहे तो गोलंदाज सिद्धेश, स्ट्रायकर लाईनला येतो जनार्दन, नॉन स्ट्राईकला येतो ओमकार. स्ट्रायकर आणि जनार्दन, नॉन स्ट्राईकला ओमकारला आणि जनार्दनला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. या P1 च्या षटकामध्ये जास्तीत धावा जमा कराव्या लागतील, कारण 54 धावा 55 धावांसाठी थोडंसं महागडं आव्हान आहे आपल्या संघासमोर. कारण या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जर कायम ठेवायचं असेल तर तुम्हाला धावांचा डोंगर मात्र नक्कीच पुरा करावा लागेल. तुम्ही या स्पर्धेमध्ये ध्येय घेऊन आलात, ध्येयापेक्षा वरचं तुम्हाला काम करावं लागेल. स्वप्न पाहण्यासाठी तुम्हाला खर्च करावा लागत नाही, पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ते मेहनत खर्च करावा लागेल. पुन्हा गोलंदाज सज्ज सिद्धेश जर तो जनार्दन समार असेल. P1 चे षटक चालू आहे. पहिला चेंडू टाकणे सज्ज सिद्धेश तो जनार्दन. चेंडू मात्र फिरकावून दिला. चेंडू आता वाऱ्याच्या वेगाने स्कोर क्षेत्रामध्ये येतो. पहिलाच चौकार आणि या चौकार संघाची धावसंख्या बघतोय. धावांचा मात्र श्री गणेश होतोय 4 अंकाने. जनार्दनच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. कारण P1 च्या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमा कराव्या लागेल मित्रांनो. तुम्हाला हे 55 धावांचं आव्हान जर पार करायचं असेल तर तुम्हाला धावा नक्कीच जमा कराव्या लागेल. पुन्हा एकदा सिद्धेश टू जनार्दन समारा असेल. चेंडू मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं, परंतु चेंडूची उचलपैकी होईपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली. धावसंख्या पोहोचते 5 अंकावरती. आता मात्र स्ट्रायकर राहिला तो ओमकार, नॉन स्ट्राईकला तो जनार्दन. ओमकारला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावाच लागेल, कारण धावांचं डोंगर तेवढाच महागडा आणि आव्हान खूपच कठीण आव्हान आहे. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो गोलंदाज. गोलंदाजच्या ट्रॅकवर सिद्धेश टू ओमकाराचा मारा असेल. सुरेख चेंडू सरळ एक्स्ट्रीच्या हातामध्ये विसावला गेला आणि एक सुरेख निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्येमध्ये स्थिरावली गेली 5 अंकावरती. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये मात्र ओमकारला आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. चेंडू मात्र फिरकावून दिलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. चेंडू ते वाऱ्याच्या वेगाने येतोय. सुरेख षटकार आणि या षटकाची संघाची धावसंख्या पोहोचते 11 अंकावरती. P1 चं षटक आहे, पॉवर प्ले षटक आहे आणि षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणे खूप गरजेचं आहे. संघाला तुम्हाला जिंकायचं असेल तर याच षटकामध्ये धावा तुम्हाला जास्तीत जास्त जमा कराव्याच लागतील. येणारे या
षटकामध्ये 2 चेंडू शिल्लक संघ धावसंख्या 11 या अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज झाले तर सिद्धेश टू ओमकाराचा मारा असेल. पाहूया काय घडतंय. पुणे पंच दोनात समांतर करतायत. बाहेरच्या रूपाने धावसंख्या मिळते अवांतर. धावसंख्या पोहोचते 12 या अंकावरती. स्लोवर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र स्कोअर एसटीच्या बाहेर, खूपच बाहेर, आणि पंचाने व्हाईटचा इशारा दिला. धावसंख्या 1 च्या पटीने वाढली. धावसंख्या पोहोचते 12 या अंकावरती. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये ओमकारला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. पाहूया सज्ज झाले तो गोलंदाजच्या ट्रॅकवरती सिद्धेश टू ओमकाराचा मारा असेल. पुन्हा एकदा स्क्वेअर मारा. पंच दोनात करतात समांतर. पुन्हा एकदा व्हाईटच्या रूपाने धावसंख्या मिळते अवांतर, आणि अवांतर संघ धावसंख्या 13 या अंकावरती. केवळ तुमच्या गोलंदाजीला गती असून महत्वाचं नाही, तर योग्य दिशा खूप महत्वाची आहे. पुन्हा एकदा सज्ज आले तर सिद्धेश टू ओमकाराचा मारा असेल. बॅटची कट घेऊन चेंडू मात्र गेला परंतु 1 धावसंख्या मात्र रोखू शकला. 1 धावसंख्या पूर्ण संघ धावसंख्या 14 या अंकावरती. पावरच्या षटकामध्ये हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आता मात्र स्ट्रायकर लाईनला येतो जनार्दनला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल. पुन्हा हे चौकार षटकांची मात्र त्याला आतिषबाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. सिद्धेश टू जनार्दन. फुलटा चेंडू होता मात्र फटका मारलं त्याला, त्या पद्धतीने शॉट मारता आला नाही. पुन्हा 1 धावसंख्या संघ धावसंख्या 15 या अंकावरती. पॉवर प्ले षटकाची समाप्ती होती. संघ धावसंख्या बिनबाद 15. आता मात्र येणारे 12 चेंडूमध्ये 20 धावसंख्या मतलब 20च्या सरासरी धावसंख्या तुम्हाला जमा करावे लागतील. जनार्दन आणि ओमकारला चौकार षटकांची आतिषबाजी नक्कीच करावी लागेल, कारण या आव्हान मात्र खूपच कठीण आहे. कठीण आव्हान जेव्हा तुम्हाला सोपं करायचं असेल तुम्हाला तेव्हा मेहनत करावी लागेल, खर्च करावं. कष्टाने मित्रांनो, कष्टाने हाल होतील मात्र हार कधी होणार नाही. आणि तुम्हाला हार जर पत्करायचं नसेल तुम्हाला त्यात कष्ट मेहनतीचे करावे लागेल मित्रांनो. 12 चेंडू आणि 20 धावा समीकरण असेल. हे समीकरण पाहण करण्यासाठी तुम्हाला त्याच सरासरी तुम्हाला धावा मात्र जमा करावे लागेल. प्रत्येक षटकामध्ये येणाऱ्या 2 षटकामध्ये 20च्या सरासरी तुम्हाला धावा जमा करा. 12 चेंडू आणि 40 धावसंख्येचं आव्हान तुम्हाला पूर्ण करावे लागेल. पुन्हा एकदा सज्ज गोलमार्कवर गोलंदाज विरो टू जनार्दनाचा मारा असेल. व्यक्तिगटातील पहिले षटक घेऊन येतो जनार्दन. चेंडू मात्र भिरकावून दिला. पाहूया आणि सुरेल झेल टिपलाय. क्षेत्ररक्षण पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद होतोय. जनार्दन लॉंगॉन क्षेत्रामध्ये सुरेख झेल टिपला गेला अजितने, आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद अजित जनार्दनच्या रूपाने. जनार्दनला माझा खूपच प्रयत्न होता की षटकार मारायचा, परंतु झेल ताकदीचा फटका मात्र बसला नाही आणि चेंडू गेला क्षेत्ररक्षच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन. आता मात्र आलं तर प्रवीण, जनार्दनची जागा गेल्या प्रवीणला मात्र आक्रमक पवित्रा घ्यावे लागेल. 11 चेंडू आणि 40 धावसंख्येचं आव्हान. पुन्हा चेंडू मात्र हवेमध्ये. पाहूया बॅक टू बॅक दुसरा विकेटचं पतन, दुसरा गडी बाद होतोय प्रवीणच्या रूपाने. दुसरा सलग बॅक टू बॅक 2 झेल घेत सुरेख टिपलं आणि आता मात्र प्रवीणचे खेळ संपवत आले. हवाई पार करण्याचा प्रयत्न होता प्रवीणचा, मात्र प्रवीणला मात्र काही तो फटका मात्र बसला नाही आणि झेल बाद झाला प्रवीण. दुसरा गडी बाद होतो. 50 कोनवडी संघाचा जिंकायचा असेल तुम्हाला सुरेख फलंदाजी करावी लागेल. येणारे 10 चेंडू आणि 40 धावसंख्येचं तुमचं आव्हान असेल. आता मात्र नवीन फलंदाज अजय मात्र मैदानात दाखल. 15 2 गडी बाद 1500 धावसंख्या. अजयने मात्र भिरकावून दिलाय. चेंडू पाहूया. सुरेख प्रयत्न होता क्षेत्ररक्षाचा, परंतु झेल टिपण्याचा होता, परंतु चेंडू गेला सीमा रेषा पार. येतो सुरेख चौकार. सुरेख प्रयत्न होता त्या क्षेत्ररक्षाचा. तिसरे विकेट हॅट्रिक पण होते, पण सुरेख त्याने प्रयत्न
कष्टाने हाल होतील मात्र हार मात्र होणार नाही. मित्रांनो सुरेख प्रयत्न केला होता पण प्रयत्न मात्र असफल ठरला आणि अजयच्या बॅटमध्ये आलेला सुरेख चौका संघ धावसंख्या बघ 19 अंकावरती 2 गडी बाद 19. जनार्दन मात्र तंबूत परतला. प्रवीण मात्र तंबूत परत आता मात्र आलाय तो अजय विरू टू अजयचा मारा असेल. पुन्हा हलक्यानं मारला प्रयत्न होता. प्रयत्न 1 धावसंख्या पूर्ण केली. दुसरा प्रयत्न दुसरी धावसंख्या सहज पूर्ण. संघ धावसंख्या बघते 21 अंकावरती. या षटकामध्ये शेवटचे 2 चेंडू शिल्लक संघाचा 21. अजयला मात्र या 2 चेंडू मात्र मोठे फटके मारावे लागले आपल्या संघासाठी. चेंडू मात्र हलक्यात मारले चेंडू ग्राउंड शॉट मारले चेंडू 1 धावसंख्या पूर्ण. दुसरा धावचा प्रयत्न दुसरी धावसंख्या पूर्ण. रनिंग बिटवीन दोन संघ धावसंख्या बघते 23 अंकावरती. आता मात्र या षटकामध्ये दुसऱ्या षटकातला शेवटच्या चेंडू शिल्लक संघ धावसंख्या 2 गडी बाद 23. या चेंडू मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न असेल अजयचा. एक धावसंख्येवर संघ धावसंख्या बसते 24 अंकावरती. आता येणारे 6 चेंडू 31 धावसंख्येचं आव्हान मिळेल तुम्हाला. 5 षटकार तुम्हाला लगावं 5 षटकार मारावंच लागेल अजयला. 6 चेंडू 31 धावसंख्येचं आव्हान. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या कमी आली त्यामुळे थोडंसं आव्हान कठीण गेलंय ते पणाजी कोरवडी संघाला. अक्षय टू अजय समारा असेल. सुरेख चेंडू मग श्रेष्ठच्या हातामध्ये विसावला गेला. निदाव चेंडूची सांगता होते. सुरेख गोलंदाजी करतोय तो गोलंदाज अक्षय. वैयक्तिक गटातील पहिल्या संघाकडून अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज आहे तो अक्षय टू अजय समारा असेल. धावसंख्या स्थिरावली गेली. चेंडू मात्र हवेमध्ये पाहूया. अशा 1 धावसंख्या संघ धावसंख्येमध्ये 25 अंकावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज अक्षय टू ओमकार असा मारा असेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय तो अक्षय टू ओमकार. मिडल क्षेत्रामध्ये चेंडू मात्र फिरकावून दिला. सरळ शत्रकच्या हातामध्ये चेंडू आणि तिसरं विकेटचं पतन. तिसरा गडी वाहतो ओमकारच्या रूपामध्ये. सूर्यकर झेल टिपला गेला आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक कॅचला महत्व आहे. कॅच पकडा मॅच जिंका. कारण कोणवाडी संघाने 4 ते 5 झेल सोडलं होतं तेच मला वाटतं या सामन्यामध्ये भागात पडलं असं म्हणावं लागेल. पुन्हा एकदा अक्षय टू रोवणाचा मारा असेल. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पाहूया. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल मात्र सोडला गेला. धावसंख्या बघते 26 अंकावरती. जवळजवळ कर्जे गौरव संघाने आपल्या बाजूने हा सामना झुकवला गेला आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र भिरकावून दिलाय. सुरेख झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु 1 धावसंख्या पूर्ण. दुसरा प्रयत्न दुसरी धावसंख्या पूर्ण करत असताना गडी मात्र बाद होतोय. चौथा गडी बाजू रोहनच्या रूपामध्ये धावत होतो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या विनिंग मधला.
आपण जवळजवळ पनवेल कोडवड संघात 4 ते 5 झेल टिपलं सोडलं आणि तेच मला वाटतं आपल्या पराभवाचे कारण असू शकतं असं मी म्हणू शकतो. आणि कर्जे गवळवाडी संघ विजय झाला. विजय संघाचे मनपूर्वक अभिनंदन. पनवेल कोडवड संघाचे मनपूर्वक स्वागत. पुढील सामना असेल पन्हाळजी मालवाडी आणि तुंबाड कदमवाडी नंबर 2. तुंबाड कदमवाडी 2 नंबरला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. तुंबाड कदमवाडी आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पन्हाळजी कोंडवाडी आणि कर्जी गवळवाडी संघामध्ये या सामना होता आणि या मॅच मध्ये अजित मॅन ऑफ द मॅच ठरला आहे. तो किताब अजितला विनंती करतो आपण मॅन ऑफ द किताब आपण घेऊन जायचा आहे. 8 चेंडूमध्ये 30 धावसंख्या ज्यांनी बनवले होते अजित मॅन ऑफ द चा पुरस्कार आपण घ्यायचा आहे. तुंबाड कदमवाडी संघाला विनंती करतो आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि पन्हाळजी मालवाडी संघाने आपले सलामीचे बॅटर मैदानात पाठवायचे आहे. पन्हाळी कोळवड संघाने आपले सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे.